अंजनगाव तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथे भारतीय जनता पार्टीचे नेते रवी गोळे यांच्या आयोजित शिवभोले जंगी शंकरपटात काल तिसरा आणि अंतिम दिवस असून चिंचोली येथील शंकरपटात संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत बैलजोड्या उतरल्या होत्या। तर अनेक बैलजोड्यांनी धावपट्टी गाजवली। अ गटात जिगरी ग्रुप अमरावती यांचा महाराज त्याला सोबत देवा या बैलजोडीने 6 सेकंद 12 पॉइंट इतक्या कालावधीत अंतर कापत प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला। तर क गटामध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारी जोडी पळाली, ती म्हणजे प्रशांत हरिभाऊ मोरे पोलीस याचा विदर्भ केसरी भीमा रा गुम्मी जिल्हा बुलढाणा, कैलास हिवाडे यांचा विदर्भ केसरी लाडक्या राहणार रांजणगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या बैलजोडीने 6 सेकंद 16 पॉइंट इतक्या कालावधीत अंतर कापत क गटामधून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला। प्रथम आलेल्या जोडीला बघण्यासाठी हजारो पटप्रेमींनी एकच गर्दी उसळली होती। भीमा आणि लाडक्या या बैलासोबत सेल्फी काढण्यासाठी सुद्धा अलोट गर्दी उसळली। त्याचप्रमाणे आज वलगाव येथे सुद्धा भव्य जंगी शंकरपटात क गटामध्ये 6 सेकंद 62 पॉइंट इतक्या कालावधीत अंतर कापत आज क गटामधून सुद्धा प्रथम येण्याचा बहुमान मिळवला। भीमा आणि लाडक्या या बैलजोडीच्या नियोजनासाठी धुरकरी राहुल नरोटे, अभित धुरकारी, तुकाराम नरोटे, जय राजपूत, विकास मोरे, सतीश राजपूत, करण राजपूत, सुमित राजपूत, कपिल मोरे, सोनू वडगावकर, विठ्ठल दादा आगळे, धुरकरी यांचे अचूक नियोजन होते। 3 दिवस चाललेल्या या शंकरपटाकरिता भाजपाच्या वतीनं उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते। अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे, माजी आमदार रमेश गुंदिले, बाळासाहेब वानखडे, अतुल गोळे, भाजपा तालुका अध्यक्ष रवी गोळे यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले व शांततेच्या मार्गाने हा संपूर्ण शंकरपट पार पडला। कसं आहे की हे आमचं तिसरं वर्ष होतं शंकरपटाचं भारतीय जनता पार्टी द्वारे आयोजित व इथलं बजरंग क्रीडा मंडळ जे आहे यांच्या संयुक्त विद्यमानाने गेले 3 वर्ष झाले आम्ही इथे यशस्वीरित्या शंकरपट हा पार पाडून राहिलो। आणि या वर्षी म्हटलं म्हणजे आमची 6 लाखाच्या वरती लूट आहे बक्षिसांची आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सध्याच पार पडलेला आहे आमचा। आणि अतिशय सुंदर नियोजन चिंचोलीच्या युवकांनी व या पंचक्रोशीतील युवकांनी अतिशय सुंदर नियोजन करून खूप चांगल्या रीती हा पट इथं पार पडलेला आहे। कोण कोण या पटाला उपस्थित झाले होते? या पटाला आमदार प्रवीणभाऊ तायडे उपस्थित झाले होते, त्याच्यानंतर धामणगावचे आमदार प्रतापदादा अडसळ हे उपस्थित झाले होते, संगीताताई शिंदे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या ह्या उपस्थित झाल्या होत्या, माजी आमदार रमेशभाऊ बुंदिले हे उपस्थित झाले होते, त्याच्यानंतर बाळासाहेबजी वानखडे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे हे उपस्थित झाले होते। भरपूर साऱ्या लोकांची नेत्यांची इथं उपस्थिती लागलेली आहे। कशा प्रकारे आयोजन केलं तुम्ही पटप्रेमींसाठी? पटप्रेमींसाठी म्हटलं म्हणजे कसं आहे की 2012 मध्ये च्या आधीपर्यंत पटावर बंदी आली होती, पण जसं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी ते बंदी हटवून एका शेतकऱ्याचा म्हणजे वर्षातून एकचदा जो शेतकरी 24 तास आणि 12 महिने हा सतत काम करत राहतो होता, हा त्याचा जो खेळ आहे मातीतला खेळ हा शेतकऱ्याचा आम्ही इथं करण्याचं ठरवलं होतं आणि जनतेने पण आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि यावर्षी तर खूपच प्रतिसाद मिळाला। संभाजी मंदाडे, जिल्हा हिंगोली आहे माझा आणि चिंचोली रहिमापूर या वर्षी 3रं वर्ष माझं या ठिकाणी जे वेळमापन करण्याचं घडीचं कार्य आहे। असं सुंदर या ठिकाणी नियोजन एकदम म्हणजे की मराठवाडा विदर्भाच्या आणि MP मध्य प्रदेशच्या जोड्यांनी भाग घेतला होता। अशा भरपूर जोड्या या ठिकाणी सुटलेल्या आहेत आणि हे 3रं वर्ष आहे। आणि या खेळाला जे योगदान असतं, जे आयोजक म्हणून आमचे रविभाऊ गोळे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष युवा मोर्चा ग्रामीण, त्यांनी एवढं असं सुंदर टीम उभी केलेली आहे की या पंचक्रोशीतील जनतेच्या डोळ्याचं पारणं फिटण्यासारखं हा शेतकरी राजाचा खेळ त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे जी माणसं उभी केलेली आहे की चांगली माणसं जमा असली म्हणजे चांगलंच काम होतं आणि चांगलं कार्य या ठिकाणी रविभाऊ गोळे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष यांनी कार्य करून दाखवलेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचं गालबोट या खेळाला लागलेलं नाही। आणि यावर्षी त्यांची ही हॅट्रिक झालेली आहे। चिंचोली हा फाटा म्हणून शंकरपट अख्खी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात असा अग्रेसर झालेला आहे। बैरमचा पट झाला होता, त्या पाठोपाठ त्याच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी रविभाऊ गोळे यांनी कार्य केलेलं आहे असं मी या ठिकाणी इच्छितपणे सांगू शकतो।
अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।